प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये नंदिनीचे वडील योगासन करण्यासाठी बाहेर येऊन बसलेले असतात आणि त्यांच्या शेजारी जीवा जाऊन बसलेला असतो। आता त्याला पाहून नंदिनीचे वडील खूपच चिडतात आणि म्हणतात, तू जे काही आता करत आहेस ना माझ्या नंदिनीच्या मागे पुढे, ते माझ्या नंदिनीने आजपर्यंत तुझ्यासाठी केलं, पण तुला त्याची किंमतच कळाली नाही। मग आता मी अजिबात तुला तिच्या मागे मागे करू देणारच नाही। तू काय केलंस, माझ्या मुलगीची सगळी गंमतच केलीस ना आणि तिला हे दुःख दिलंस, त्यामुळे मी तुला कधीही माफ करणार नाही असं म्हणतात आणि योगासन बंद करून घरामध्ये आत निघून जातात। आता बाबा बाबा म्हणत जीवा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते काही ऐकून घेत नाहीत, डायरेक्ट घरामध्ये निघूनच जातात। आता जीवा स्वतःशीच बडबडत असतो, ओ शिट यार, आता ओम लावायला सुद्धा मला शिकलं पाहिजे। तेवढ्यातच पाठीमागे तो वॉचमन आलेला असतो आणि तो जीवाला म्हणत असतो, जीवा दादा एवढं सोपं नाहीये बरं का ओम लावणं आणि बाबूजींना म्हणवणं। आता तो वॉचमन म्हणत असतो, यासाठी खूपच वारा व्हावे लागेल। आता जीवा म्हणतो, अरे वारेच काय, तारे वारे आणि माझ्या नशिबाचे सारे फेरे सुद्धा माझ्याच दिशेने व्हायला लागतील बघ। आता जीवा त्या रिक्षाकडे बघतच म्हणतो, मी सगळं काही करणार आहे, पण त्या अगोदर माझ्या चकाचक बाईला म्हणजे त्या रिक्षाला पहिल्यांदा साफ करून घेतो। आता ते ऐकून वॉचमन म्हणत असतो, तुम्ही नुसतं तिला चकाचक करणार आहे की तुम्ही पण आंघोळ करून घेणार आहात? आता जीवा म्हणत असतो, काय त्याची गरज आहे? त्यावेळेला वॉचमन म्हणतो, गरज तर वाटत आहे। आता जीवा म्हणतो, हो हो आंघोळ करण्याची गरज आहे, कारण काम करण्याची सुद्धा गरज आहे। माझी आई म्हणते, नुसतं प्रेम करून भागत नाही तर काम सुद्धा करावं लागतं आणि काम करण्या अगोदर आंघोळ करणं खूपच गरजेचं असतं। आणि आज माझी ऑनलाईन मीटिंग सुद्धा होणार आहे, बघतो आंघोळ करून घेतो। आता जीवा त्या वॉचमनला म्हणत असतो, काय टाइमपास करतो रे? त्यावेळेला वॉचमन म्हणतो, अरे दादा मी करत आहे का टाइमपास? त्यावेळेला जीवा आता पटकन रिक्षाकडे जातो आणि तेथील एक ड्रेसचा जोड काढतो आणि वॉचमनकडे देतच म्हणतो, जा पटकन याला इस्त्री करून आण। वॉचमन म्हणतो, मी नाही करणार, असं मी अजिबात म्हणणार नाही, मी तुमचं काम करणार नाही असं होईल का? आता तो वॉचमन तो ड्रेस नीट बघत असतो तर वरचा नुसता शर्टच असतो, पॅन्टच नसते। म्हटल्यानंतर तो म्हणतो, अहो जीवा दादा हे तर तुम्ही नुसतं शर्टच दिला आहे, पॅन्ट कुठे आहे? त्यावेळेला जीवा म्हणतो, अरे भैया माझी ऑनलाईन मीटिंग आहे, वरचं नुसतं चांगलं पाहिजे, खाली कोण बघताय? आता तो वॉचमॅन म्हणत असतो, हे ऑनलाईन मीटिंग म्हणजे लोकांना उल्लो बनवण्याचंच काम आहे आणि कोरोनाच्या काळापासून ते माणसं शिकली आहेत, तुमच्यासारखी माणसं, असं म्हणतो जीवाला आणि तेथून तो वॉचमन निघून जातो। आता इकडे नंदिनी देवासमोर उभारून हात जोडून प्रार्थना करत असते आणि देवाला नमस्कार करत असते, ते पाहत असते तिची आई। आता नंदिनीची पूजा वगैरे झाल्यानंतर नंदिनीची आई नंदिनीला म्हणत असते, नंदिनी काय मागितलंस ग देवाकडे? त्यावेळेला नंदिनी म्हणते, काही सुद्धा नाही, सगळ्यांचं सुख सगळ्यांना मिळू दे एवढंच। त्यावेळेला नंदिनीची आई म्हणते, अगं हो सगळ्यांचं सुख सगळ्यांना मिळणारच आहे, पण तुझ्या सुखाचं काय ग? दुसऱ्यांसाठी तू मागणार आणि स्वतःसाठी काहीही मागत नाहीस, कशी आहेस ग नंदिनी तू? दुसऱ्याच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी स्वतः दिवा बनतेस नंदिनी बाळा, तू स्वतः अंधाराला आणि एकटेपणाला खूपच जवळ करत आहेस बघ। आता नंदिनी पटकन हसरा चेहरा करते आणि आईकडे जाते, आई असं काही नाही ग। आता नंदिनीची आई लाडू करत असते, ते पाहून नंदिनी म्हणते, आई तू मला लाडू बनवायला शिकवणार आहेस की नाही? त्यावेळेला नंदिनीची आई म्हणते, नको ग बाळा तू बस, मी करते। आता नंदिनीची आई नंदिनीला सॉरी म्हणत असते, सॉरी ह बाळा, मगाशी मी तुला खूपच बोलले ग। आता नंदिनी तिच्या आईला म्हणत असते, अगं ठीक आहे ग आई, तू माझ्या काळजीपोटीच मला बोलत आहेस ना, हे मला कळतंय। आता नंदिनीची आई म्हणत असते, अगं नंदिनी परवावर संक्रांत आली आहे, तू मी काव्या किती उत्साहाने संक्रांत साजरी करायचो ना? त्यावेळेला नंदिनी म्हणते, हो ना आई। आता नंदिनी काव्याविषयी बोलत असते, ती म्हणत असते, काव्याची तू काळजी करू नकोस आई, आता काव्या आता आमच्या घरी आहे, आमच्या घरी खूप छान संक्रांत साजरी केली जाते। आता आमच्या ऐकल्यानंतर नंदिनीची आई म्हणते, आमच्या घरी का? आता नंदिनीची आई म्हणत असते, आपल्या बायकांची एक गोष्ट मला खूप आवडते, आपण एखाद्या गोष्टीला जर आपली मानली तर ती कायमस्वरूपी आपलीच मानत राहतो। तू मोहित्यांच्या घरी आली आहेस देशमुखांचं घर सोडून, पण तू बघ देशमुखांची पक्की झाली आहेस, त्या घरापासून तू वेगळी नाही होऊ शकत बघ। त्यावेळेला नंदिनी थोडासा निराश चेहरा करतच तिच्या आईला म्हणत असते, आई त्या घराला मी नाही विसरू शकत ग। त्यावेळेला तिची आई म्हणते, हो ग बाळ, मला माहित आहे ते तुझ्या। आता नंदिनीची आई म्हणते, नंदिनी तुझ्या घरी सुद्धा एव्हाना संक्रांतीची तयारी
तयारी सुरू झाली असेल. त्यावेळेला नंदिनी म्हणते हो ना, आईने सगळी तयारी सुरू केली असेल आणि लाडू वळायला घेतले सुद्धा असतील. काव्या आता हट्टाने आईंना मदत करायला गेली असेल आणि तिने बनवलेला तिळगुळचा पहिला लाडू पार्थना हट्टाने खायला घालणार. आई आणि काव्या खूपच गप्पा मारत असतील बघ. त्यावेळी नंदिनीची आई म्हणते अगं त्या गप्पांमध्ये तूच असशील बघ, तुझी खूपच आठवण त्या दोघी काढत असतील. आता नंदिनी पुन्हा जीवाच्या विषयावर येते आणि हसतच म्हणत असते आई तुला एक गोष्ट सांगू का, जर आता आम्ही तिकडे असतो ना तर तिळगुळाचे लाडू जीवांनीच करायला घेतले असते आणि किचन मध्ये कुणालाच घुसू दिलं नसतं त्यांनी. आता नंदिनीची आई म्हणते का ग असं का. त्यावेळी नंदिनी म्हणते अगं आई दिवाळीचा फराळ, हे तिळगुळाचे लाडू सगळं काही जीवा उत्तम बनवतात बघ. अगं त्यांच्या आजींनी सगळं शिकवलंय त्यांना. त्यावेळेला नंदिनीची आई म्हणते अरे वा किती छान, जीवाच्या सगळ्या आठवणी तुझ्या काळजामध्ये घर करून बसल्या आहेत. आता नंदिनी म्हणते हो ग आई, पण आता त्या आठवणी हळूहळू पुसायला लागणार आहेत. त्यावेळेला नंदिनीची आई म्हणते अगं नंदिनी तू कुणाकुणाच्या आठवणी पुसणार आहेस बरं. अगं नंदिनी तुझं तर आम्ही त्या घराशी नातं जमवून दिलं होतं, पण तुझी नाळ जोडली गेली आहे त्या घराशी, त्यामुळे आता ते होणारच नाही. आणि मानिनी ताई तर तुझं सारखं नाव काढत असतील बघ तिकडं, कारण तुमच्या दोघींची पहिली संक्रांत आहे ना. आता त्यांना वाटणार नाही का दोन्ही सुनांची पहिली संक्रांत जोरदार करावी. मी काय म्हणते नंदिनी, माफ कर ना जीवाला आणि पहिली संक्रांत दणक्यात साजरी करा. आता नंदिनीची आई पुन्हा जीवाबद्दल असं समजवायला सुरू करते. त्यावेळेला नंदिनी पटकन विषय बदलते आणि म्हणते आई मी पटकन स्वयंपाक करायला घेऊ का. हे बघ बाबा योगासन करायला गेले आहेत आणि ते आले की त्यांना लगेच भूक लागते, मी जाते आई स्वयंपाक करते असं म्हणते आणि नंदिनी तेथून उठून जाते. आता इकडे जीवाची बाहेर आंघोळ चाललेली असते आणि फसाफस साबण अंगाला फासत असतो आणि पाण्याची पाईप जवळ घेतलेली असते आणि आता जीवा हा मस्त विनोदी मूड मध्ये गाणं म्हणतच साबण लावत असतो आणि आंघोळ करत असतो. आता जीवा म्हणत असतो थंड थंड पाण्याने आंघोळ केली पाहिजे, गाणं येऊ ना येऊ, गाणं तर म्हणलंच पाहिजे. आता स्वतःला शाबासकी देत म्हणत असतो वा वा जीवा किती छान हिंदी गाण्याचं मराठी गाण्यामध्ये केलं आहेस असं म्हणतच अंगाला फसाफस साबण फासत असतो. आता या जीवाने तोंडाला सुद्धा चांगला साबण फासलेला असतो, पांढरा शुभ्र झालेला असतो आणि आता डोक्यावरून पाणी घेण्यासाठी पाईप शोधतो. आता पाईप घेतो हातामध्ये, पाहतो तर काय पाईपचं पाणीच गेलेलं असतं. आता लगेच नंदिनी नंदिनी करत दार ठोठावतो. आता कोणीच बाहेर येत नसतं म्हटल्यानंतर जीवा पुन्हा हाका मारायला सुरू करतो. तोंडाला सगळ्या साबण, अंगाला साबण, डोळे सुद्धा उघडता येत नसतात जीवाला. आता कोणीच बाहेर येत नाही पाहून जीवा खूप मोठ्याने ओरडत असतो, म्हणत असतो अगं चकाचक बाई नंदिनी बाहेर ये ना ग, अगं बघ ना तुझा नवरा कसा फेसाळला आहे, थोडंसं पाणी दे ना ग. आता कोण आहे रे ते दार ठोठावत आहे असं म्हणत नंदिनीचे वडील बाहेर येतात. आता पाहतात तर काय जीवा असा सापणामध्ये लथपथ झालेला असतो. आता जीवा म्हणतो आले आले नंदिनी मोहिते आले, तेवढ्यातच म्हणतो नाही नाही धनंजय मोहिते, नाही नाही धनंजय मोहिते आले. आता नंदिनीचे वडील म्हणतात कोण आहे रे इथे, तू जीवा तू आहेस का. त्यावेळेला जीवा म्हणतो अरे वा वा किती छान, बघा सासरे बुवा तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. त्यावेळेला नंदिनीचे वडील म्हणतात तू मला सासरे बुवा म्हणायचं नाही. आता जीवा म्हणत असतो असं आहे का. तेवढ्यातच नंदिनी आणि नंदिनीची आई पटकन बाहेर येतात. आता जीवाला या अशा अवस्थेमध्ये पाहून नंदिनीची आई म्हणत असते अहो हे कोण आहे. त्यावेळेला नंदिनी पाहते तर काही जीवा असतात. आता जीवाला पाहून नंदिनीला चांगलंच हसू आलेलं असतं. आता जीवा म्हणतो कोण आहे कोण, माझ्या सासूबाई आहेत का. बर 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 सासूबाई, अहो मी आहे तुमचा जावई बापू. त्यावेळेला नंदिनीचे वडील म्हणतात नाही तू आमचा जावई बापू नाही. आता ते म्हणत असतात तू भूत आहेस भूत. आणि तिच्या आईला म्हणत असतात अगं आपल्या मुलीच्या मनकुटीवर बसलेले हे भूत आहे भूत. त्यावेळेला नंदिनीची आई म्हणते अहो असं काय करताय, आपले जावई बापू आहेत ना ते. जीवाला अशा अवस्थेमध्ये पाहून नंदिनीची आई म्हणत असते अहो जावई बापू तुमचं काय झालंय बरं हे. त्यावेळेला जीवा म्हणतो अहो सासूबाई काय सांगू तुम्हाला, लग्न झाल्यानंतर काहीच महिन्यामध्ये बायको मला सोडून माहेरी गेली आणि आता पाणी मला सोडून गेलं आहे, माझं तर नशीबच फुटका आहे. आता नंदिनी खूपच गोड शब्दात म्हणत असते अहो आज पाणी जाणारच होतं. तेवढ्यातच वडील डोळे वटारून नंदिनीकडे पाहतात. आता नंदिनी मोठ्या आवाजात म्हणते जरा लवकर आंघोळ करायची ना मग, जरा लवकर आंघोळ करायची ना मग. बरं ठीक आहे थांबा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. त्यावेळेला नंदिनीचे वडील म्हणतात अजिबात गरज नाहीये, तू आणायचं नाहीस पाणी. आता नंदिनी अहो बाबा करत असते तर तिचे वडील अजिबात ऐकत नाहीत. आता जीवा म्हणत असतो अहो सासरे बुवा असं काय करताय तुम्ही, दारात आलेल्या माणसाला पाण्याला नाही म्हणू नये. आता जेव्हा म्हणत असतो अहो सासरे बुवा असं काय करताय, दारात आलेल्या माणसाला पाण्याला नाही
नाही म्हणू नये. त्यावेळेला ते म्हणत असतात तुला पाणी वगैरे काही मिळणार नाही, तू इथून जा बरं पहिल्यांदा. आता जीवा म्हणतोस तो नंदिनी तू जा पाणी आण बरं, तुझ्या नवऱ्याला या चकाचक कर बरं, लवकर जा जा पाणी आण पटकन. आता नंदिनीचे वडील खूपच चिडतात. नंदिनी अजिबात पाणी द्यायचं नाही. नंदिनी बाबा बाबा करत असते पण ते काही ऐकतच नाहीत. चल नंदिनी आत चल म्हणत नंदिनीला आता हाताला धरूनच आतमध्ये ढकलतात आणि शारदा तू सुद्धा आत चल म्हणतच नंदिनीच्या आईला सुद्धा आत ढकलतात आणि स्वतः आतमध्ये जातात. आता जीवा अहो सासरे बुवा ऐका थोडं पाणी द्या असं म्हणत असतो पण ते काही ऐकत नाहीत. पटकन घाईघाईने आत जातात आणि तू पहिल्यांदा इथून निघून जा असं म्हणतात आणि दार लावून घेतात. आता नंदिनीचे वडील दार लावून आत आल्यानंतर म्हणत असतात आता बस म्हणावं बोंबलत, बायकोशिवाय आणि पाण्याशिवाय कसं अडतं ते आत्ता कळेल याला. आता नंदिनीची आई म्हणते कळतंय ना तुम्हाला सगळं, मग द्या ना त्याला. त्यावेळेला नंदिनीचे वडील म्हणतात मी त्याला नंदिनी देणार नाही. त्यावेळेला तिची आई म्हणत असते अहो नंदिनी नाही तर पाणी तर द्या नुसतं. आता नंदिनीचे वडील म्हणतात मी अजिबात काही सुद्धा देणार नाही, तू पहिल्यांदा इथनं जा बरं. त्यावेळेला नंदिनीची आई म्हणते किती खडूस वागताय हो तुम्ही, म्हणजे एखाद्या फिल्ममधल्या हिरो हिरोईनला वेगळं करण्यासाठी एखादा विलन वागतोय ना तसं तुम्ही वागताय बघा. आता नंदिनीचे वडील म्हणतात हो मी आहे विलन, आणि काय शब्द वापरतेस ग जुदा पिदा, तुला ना त्या तुझ्या जावयाचाच वाण नाही गुण लागला आहे बघ. त्यावेळेला नंदिनीची आई म्हणते तुम्ही मान्य करताय ना की आपला जावई आहे. त्यावेळेला तिचे वडील म्हणतात मी काय म्हटलं तू नीट ऐकलं नाहीस, तुझा जावई असं म्हटलंय मी, माझा नाही, माझा तो कोणी सुद्धा लागत नाही. त्यावेळेला नंदिनीची आई म्हणते बरं ठीक आहे, ज्यावेळेला नंदिनी त्यांचा पती म्हणून स्वीकार करेल ना त्यावेळेला खांदे झुकवूनच तुम्हाला जावई बापू असंच करायला लागणार आहे बघा. आता नंदिनीचे वडील म्हणतात असं काही सुद्धा होणार नाहीये, ती हळूहळू जीवाचा तिरस्कारच करायला लागणार आहे आणि ती खूपच समजूतदार आहे. बघ ना सांगितल्याबरोबर वरती निघून गेली आणि तू इथेच पाणी देण्यासाठी अडून बसली आहेस. बघूया आता त्याला कोण पाणी देतंय असं नंदिनीचे वडील म्हणत असतात. आता इकडे जीवा बाहेर चांगलाच पाण्यासाठी तळमळत असतो. अरे देवा काय दिवस आलेत माझ्यावर, मला कोणी पाणी सुद्धा देईना झाले. देशमुखांचा जीवा भर बागेमध्ये असा फेसाने भरलेला आहे, त्याला पाणी सुद्धा मिळत नाहीये. आता अचानक आबाळातून पाऊस सुद्धा येणार नाही आणि माझ्या चकाचक बाईला माझा पाजर सुद्धा फुटणार नाही. मी काय करू रे देवा आता जेव्हा इकडे तिकडे असा डोळे वटारूनच पाहत असतो आणि इकडे वरून आता जीवा अशी हळूच नंदिनी हाका मारत असते. आता जीवाला मात्र ही हाक ऐकूच जात नसते. आता जीवा चांगलाच कावरा बावरा झालेला असतो, त्याला हळूवार हाक ऐकू आलेलीच असते. आता नंदिनी ते म्हणत असते काय करू, जीवांना माझी हाकच ऐकू जाईना झाली आणि जर बाबांनी ऐकली तर यांना दिवसभर पाणी मिळणार नाही, असंच या साबणामध्येच बसावं लागेल. आता नंदिनीला जीवाला कसं बोलवावं हे कळतच नसते. आता आयडिया म्हणते आणि जीवाला शीळ घालून बोलवते. आता मात्र ही शीळ जीवाला ऐकू जाते आणि पटकन वर बघतो आणि म्हणतो चक्काचक बाई तू, अगं बघ ना तुझ्या आप्पानी म्हणजे तुझ्या बाबांनी मला बाहेर काढला आहे. त्यावेळेला नंदिनी म्हणते अहो हळू बोला ऐकू जाईल. आता जीवा म्हणतो हा बोल तुला काय बोलायचं आहे. त्यावेळेला नंदिनी आता स्टीलची बारडी दाखवत असते, त्यामध्ये पाणी भरलेलं असतं. जीवा म्हणतो हे काय, आता तू मला बारडी फेकून मारणार आहेस का. आता नंदिनी म्हणत असते अहो हळू बोला जरा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन आली आहे, मी इथून पाणी टाकते तुम्ही आंघोळ करा. आता जीवा म्हणत असतो अरे वा क्या बात है चकाचक बाई, आता तू गॅलरी मधून पाणी वतणार आणि मी आंघोळ खाली करणार, हिस्ट्रीमध्ये असं पहिल्यांदाच घडणार आहे बघ. घाल तू पाणी घाल, मी खाली आंघोळ करतो. आता जीवा गंमत करत आहे पाहून नंदिनी रागाने जात असते. तेवढ्यात जीवा म्हणतो अगं थांब जाऊ नकोस. आता जीवा खाली आंघोळीसाठी तयार असतो आणि वरून नंदिनी मगाने पाणी ओतत असते आणि हळूहळू असं सुद्धा आता ती वरून सांगत असते. पण जीवाचं काही वेगळंच गाणं गुणगुणतच हा आंघोळ करत असतो. आता या दोघांचं सुरूच असतं. नंदिनी थोडीशी घाबरत सुद्धा असते की तिचे बाबा बाहेर येतील काय. आता जीवा खाली छान आंघोळ करत असतो. तेवढ्यातच तो वॉचमन येतो आणि वॉचमन पाहतो तर काय जीवा आंघोळ करत असतो वरून पाणी पडत असतं. आता वरून कुठून पाणी पडत आहे म्हणून तो वर नजर टाकतो तर नंदिनी वरून पाणी टाकत असते. आता तो वॉचमन म्हणत असतो अरे वा क्या बात है भाऊजी वरून पाणी टाकत आहे. हा तर एकदम भारी सीन बघायला मिळत आहे की नंदिनी भाऊजी जीवा दादाला आंघोळ घालत आहे. आता तो वॉचमन त्याच्या पिंकीचं नाव करत म्हणत असतो काश ए सीन बी हमारे बाबती में घडेल, म्हणजेच माझी पिंकी सुद्धा मला अशीच आंघोळ घालेल असं म्हणतच आता वॉचमन मोबाईल काढतो आणि
या दोघांचा व्हिडिओ करायला सुरू करतो. आता इकडे जीवाची आंघोळ झालेली असते आणि तो नंदिनीला वर मान करूनच म्हणत असतो, वा वा चकाचक बाई, ही आंघोळ मी कधी सुद्धा विसरणार नाही बघ. आज ही आंघोळ तुझ्या स्पर्शाशिवाय आहे, उद्या तुझ्या स्पर्शानेच आंघोळ होईल. जीवानंदिनीची रोमॅन्टिक आंघोळ. आता जीवा पुन्हा त्याविषयीच कविता करायला लागतो, बोलले काही न बोलता. आता जीवा पुन्हा कविता करायला सुरू करतो. तो म्हणतो, बोलले न बोलता गेले सगळे होऊनी, फेस गेला वाहुनी तुझ्या माझ्या मध्ये. आता नंदिनी हे ऐकून हलकीशी स्माइल देते आणि तेथून निघून आत जाते. आता जीवा म्हणत असतो, अरे वा जीवा, किती छान आंघोळ करायला लागला आहेस, आता जाऊन अंग पुसूया तुझ्या माझ्या, असं म्हणतो आणि थांबवतो स्वतःला. आता इकडे काव्याचं छान मेकअप चालू असतो पार्थला इम्प्रेस करण्यासाठी आणि काव्य खूपच छान तयार होऊन खाली येणार असते. तेवढ्यातच इकडे आता पिहू एका मैत्रिणीला सोबत घेऊन डान्सचं प्रॅक्टिस करत असते आणि तिथेच रम्या सुद्धा बसलेली असते. आता या दोघींना त्या गाण्यावर स्टेप बसत नाही म्हटल्यानंतर रम्या पाहत असते आणि उठते आणि म्हणते, थांबा, मी तुम्हा दोघींना या गाण्यावर स्टेप सांगते. आता रम्या त्या दोघींना डान्स शिकवत असते आणि स्टेप सुद्धा करून दाखवत असते. पण पिहू म्हणते, अगं रम्या ताई, ही स्टेप या गाण्यावर नाही बसत आहे ग. आता रम्या पिहूला म्हणत असे, अगं ही स्टेप छान मॅच होते. आता पिहू म्हणत असे, नाही ग रम्या ताई, अजिबात मॅच होत नाहीये. तेवढ्यातच मानिनी येते. काय 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 चाललं आहे बरं तुमचं? आता पिहू म्हणत असते, अगं मामी, आमच्या स्कूलमध्ये ना ॲन्युअल डे आहे आणि त्याच्यासाठी आम्ही इथे प्रॅक्टिस करत होतो आणि त्यामध्ये मेन आमचा कॅटवॉक आहे आणि तेच आम्हाला जमत नाहीये. त्यावेळेला मानिनी म्हणते, अगं जमेल जमेल, थोडीशी प्रॅक्टिस करा ना. आता पुन्हा रम्या, अगं पिहू मी शिकवते ना म्हणतच स्टेप दाखवत असते. आता पिहू म्हणते, अगं नाही नाही रम्या ताई, तुला नाही जमत आहे. ते ना साडी नेसूनच कॅटवॉक करायचं आहे आणि असं छान साडी नेसून पदर उडवतच वॉक करायचं आहे. छान लुक दिसला पाहिजे आणि फील सुद्धा झालं पाहिजे. आणि रम्याताई, तू कॉट सेट घातला आहेस ना, तू साडी नाही घातलीस म्हणून तुझ्याकडे बघून तो फीलच येत नाहीये बघ. आता पिहू अशी म्हणतच असते. तेवढ्यातच तिची मैत्रीण बोट दाखवते एकीकडे आणि म्हणते, ए बघ, ते तिच्याकडे बघ, तिच्याकडे पाहून फील येईल का ग. आता ती मैत्रीण दाखवत असते काव्याला. काव्या छान तयार होऊन साडी नेसूनच पायऱ्यांवरून खाली येत असते. आता काव्याचा हा लुक पाहून पिहूला तर खूपच बरं वाटत असतं आणि मानिनी तर तिच्यावरून बोटच ओवाळते आणि खूप माया करते. त्यावेळेला आता तिला खूप आनंद झालेला असतो. किती सुंदर दिसत आहे असंच म्हणत असते. आता काव्या पायऱ्या उतरून खाली येत असते. तेवढ्यातच पार्थ फाईलमध्ये तोंड घालूनच बाहेर येत असतो. आता त्याचं इकडे तिकडे लक्षच नसतं. आता काव्या येत असते आणि पार्थ इकडून येत असतो. आता पार्थ पटकन काव्याला धडकतो आणि हातामधील फाईल सगळी विस्कटून खाली पडते. सगळी कागद तिथे खाली विस्कटून पडलेली असतात. आता काव्या पडत आहे म्हटल्यावर नेहमीप्रमाणे पार्थ तर तिला धरणारच असतो. आता पार्थ काव्याला या साडीमध्ये पाहून खूपच इम्प्रेस झालेला असतो आणि तिला धरून तिच्याकडेच एकसारखा बघत असतो. आता त्या फाईल मधील एक कागद ओढून रम्याच्या तोंडावर जाऊन पडलेला असतो. आता या रम्याची मात्र रिॲक्शन पाहण्यासारखीच असते. आता ती या दोघांच्याकडे खूपच रागाने बघत असते आणि पिहूला मात्र असं पार्थने काव्याला धरला आहे पाहून खूपच हसू येत असतं. आता या रम्याच्या नजरेत पार्थ आणि काव्या तर खूपच रोमॅन्टिक होऊन डान्स करत आहेत असंच दिसत असतं, पण तसं काही नसतं. आता पार्थने काव्याला चांगलं धरलेलं असतं आणि तिच्याकडेच एकसारखा पाहत असतो. आता पिहू हसतच हात करत असते त्या दोघांकडे. आता मानिनी तोंडावर हात ठेवतच चुप बस असं म्हणत असते. आता या रम्याला इतका राग आलेला असतो की ती रागारागानेच पार्थ आणि काव्याकडे जात असते. तेवढ्यातच जी फाईल मध्ये कागद फरशीवर पडलेली असतात खाली विस्कटून, त्यावर तिचा पाय पडतो आणि पाय घसरतो आणि दान करून खाली पडते. चांगलं तिचं कंबरटच मोडतं. आता तरी सुद्धा पार्थाने काव्याला भान राहिलेलं नसतं. आता मानिनी म्हणते, अगं रम्या पडलीस ना. आता पिहू जोर जोराने हसायला लागते. आता रम्या रागाने म्हणते, अगं पिहू हसतेस काय बरं तू. आता इकडे काव्या पार्थला हळूच म्हणत असते, धनी सोडा ना. त्यावेळेला पार्थ आता पटकन काव्याला सोडतो. इकडे रम्या म्हणत असते, अरे पार्थ मी पडले ना, मला हात दे, मला उठव. आता पार्थ सुद्धा रम्याला हात देतच असतो आणि रम्या सुद्धा पार्थचा हात धरत असते. तेवढ्यातच काव्या दोघांच्या हातामध्ये हात घालते आणि रम्याला म्हणते, अगं रम्या काय झालं, दे माझ्या हातामध्ये हात, मी उठवते तुला. आता काव्या म्हणत असते, अगं रम्या माझ्या हातामध्ये हात देऊन तरी बघ.
बघ तुझं दुखणं चुटकीसारखं पळून देईल बघ, दे दे हात दे, मी उठवते तुला. आता रम्याचा हात धरते आणि हिसका मारत तिला उठवून उभं करते. आता ते पाहून पिहू हसतच म्हणत असते, टाळ्या वाजवत म्हणत असते, सुपर वुमन आहेस तू काव्या वहिनी बघ, अगदी सुपर वुमन सारखंच हिला उठवलं आहेस तू. आता काव्या म्हणत असते, अगं पिहू, या अशा विलनना उडवण्यासाठी ना एक फुंकर हवीशी असते, सुपर वुमन होण्याची काहीच गरज नाही. आता हे ऐकून पिहू पुन्हा हसायला लागते. आता या रम्याला खूपच राग आलेला असतो. आता रम्या म्हणत असते, फार बोलतेस काव्या तू. त्यावेळेला काव्या म्हणते, अगं तू बोलायला भाग पाडतेस, कारण तू पुढंच करतेस इतकी ना, आणि पुढं करतेस म्हणून तर सारखी तोंडावर पडतेस बघ. आणि रम्या तू काय कर माहितीये का, तू जर इथून पुढे पडलीस, आणि ती तू पडणारच आहेस तुझ्या कर्मामुळे, आणि तू जर इथून पुढे पडलीस तर मला हाक मार, मी तुला उठवेन, म्हणजेच मी तुला पुरून उरणार आहे. आता पुन्हा रम्या पार्थकडे वळते आणि म्हणते, धनी सांगितलं नाही तुम्ही मी कशी दिसते ते. आता पार्थ पुन्हा काव्यावर नजर टाकतो. आता काहीच बोलत नसतो, त्याच्या नजरेतूनच दिसत असतं सगळं. आता काव्या खुणावतच म्हणत असते, बोला ना. आता आजचा भाग इथे थांबवला आहे. पुढच्या भागामध्ये जीवाची फोनची बॅटरी संपलेली असते आणि वॉचमन त्याला सांगत असतो, अरे हाच तर चांगला चान्स आहे, जा ना घरामध्ये. आता जीवा पुन्हा नंदिनीच्या घरामध्ये एंट्री करणार असतो आणि इकडे आता पार्थ म्हणत असतो, हा सगळा जो पसारा पडला आहे तो मला आता उचलावा लागेल. आता काव्या सुद्धा मदत करायला खाली वागते आणि पार्थ सुद्धा खाली वागतो, तर दोघांची टक्कर लागते. आता पार्थ काव्याला म्हणत असतो की आता पुन्हा टक्कर मारायला सांगायची नाही, शिंगे येतील म्हणून. आता काव्या म्हणते, पार्थ पुन्हा एकदा टक्कर मारावीच लागेल. आणि पार्थ आता मागं सरकत असतो आणि काव्या पुढे जात असते. आता पार्थला काव्या म्हणत असते, जितके लांब जाल तितके जवळ यायला लागेल बरं का. आता काव्या पार्थचं डोकं घेते आणि धडक मारते आणि खूप जोराने हसायला लागते. आता पुढचा भाग पाहणे सुद्धा खूपच रंजक ठरणार आहे. त्यामुळे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा उद्याचा रिव्ह्यू ऐकायला विसरू नका.